कोकणच्या राजकारणातून या घडीची सगळ्यात मोठी आणि उभाटा गटाची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे। कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत मतदानापूर्वीच महायुतीनं टॉस पण जिंकलाय आणि मॅच पण जिंकली आहे। ज्या सुरेंद्र उर्फ बाळ माने यांना उद्धव ठाकरेंनी मोठ्या आशेने मैदानात उतरवलं होतं, त्या बाळ मानेंनी थेट भाजपचे फायर ब्रँड नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हा अधिकारी कार्यालय गाठलंय। तर निकाल काय? अर्ज माघारीच्या शेवटच्या अवघ्या 2 तासात बाळ मानेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि कोकणची जागा महायुतीने बिनविरोध खिशात टाकली आहे। काय घडलंय नेमकं पाहूयात। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। या संपूर्ण घडामोडीतले खरे सुपर हिरो ठरले ते म्हणजे मंत्री नितेश राणे। कोकण हा नेहमीच राणे साहेबांचा आणि महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे, हे नितेश राणेंनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय। स्वतः नितेश राणे बाळ मानेंना आपल्या गाडीत घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा मवियाच्या नेत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय की बाळ माने हे अनुभवी नेते आहेत आणि त्यांनी महायुतीचे ज्येष्ठ नेते म्हणजेच आपले लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्दाचा मान राखलाय। राज्याला पुढे नेण्यासाठी देवेंद्रजी आणि महायुतीशिवाय पर्याय नाही हे ओळखूनच नितेश राणेंच्या यशस्वी शिष्टाईमुळे हा प्रचंड मोठा राजकीय चमत्कार कोकणात घडलाय। याला म्हणतात परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट राणे पॅटर्न। बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्यानंतर मवियाची जी पोलखोल केली आहे ना, ते ऐकून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही। स्वतः बाळ माने म्हणाले, उमेदवारी अर्ज भरताना सूचक म्हणून मला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सह्या सुद्धा मिळाल्या नाहीत। विचार करा, कसली ही आघाडी आणि कसली यांची शिस्त। एवढंच नाही, बाळ माने पुढे म्हणाले, मवियाचे जे मतदार असलेले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यातली काही मंडळी तर चक्क तीर्थयात्रेला निघून गेली। मला मतदान करायला मतदारच भेटत नव्हते। बघा उभाटा गटाची अवस्था। निवडणूक लागलीये कोकणात आणि यांचे मतदार गेले देवदर्शनाला। मवियातील याच अंतर्गत धुसफुशीला कंटाळून आणि निवडणुकीतील संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी बाळ मानेंनी नाईलाजाने उभाटाला रामराम ठोकला। कोकणातील एकूण 831 मतांपैकी तब्बल 450हून अधिक मतं एकट्या महायुतीकडे असताना उभाटा गट केवळ 55 मतांच्या कुबड्यांवर निवडणूक जिंकण्याची स्वप्न पाहत होता। पण निवडणूक लढवायच्या आधीच उभाटा गटाने कोकणात सपशेल लोटांगण घातलंय। मुंबईत बसून फक्त टोमणे मारता येतात, पण जमिनीवर राजकारण कसं करायचं हे उभाटा नेत्यांना जमीन असं झालंय। बाळ मानेंनी घेतलेल्या या समजूतदार आणि ऐतिहासिक निर्णयामुळे आता महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालाय आणि ही निवडणूक बिनविरोध झालीये। महायुतीमधील तिन्ही पक्षांचा म्हणजेच भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभेद एकोप्याचा हा महाविजय आहे। कोकणच्या विकासासाठी महायुती नेहमीच कटिबद्ध राहिली आहे आणि आजच्या या निकालानं उभाटाचा पुरता सुपडा साफ केला आहे। तर मंडळी, राज्यातील 17 पैकी अनेक महत्त्वाच्या जागांवर महायुतीनं आधीच दणदणीत आघाडी घेतली होती आणि आता कोकणातही नितेश राणेंनी उभाटाचा गेम ओव्हर केलाय। नितेश राणेंच्या या मास्टर स्ट्रोकवर आणि मवियाच्या मतदारांच्या या तीर्थयात्रेवर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन। धन्यवाद।